दोन्ही शब्द तुम्ही वापरला, तुमचा डाव त्यांचा रडीचा डाव. गेल्या 3 दिवसांपासून 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे लोक तुमच्यावर आरोप करणारे, तुमच्या विरोधात बोलणारे दररोज एक तयार होत आहेत, ते करत आहेत. काय अडचण नाही, किती काय कर म्हणा. आता नवीन नवीन आमदार बसायला चालू केले. आता नवीन नवीन एक नवीन सापडून आणलाय. उंदरावणी मिशा वाढलेल्या त्या त्यांनी इकडून इकडून थोड्या थोड्या आता त्यो पाठवलाय. काही असणारे बिचारे थोडेफार नाराज फराज असणारे तो गोळा करतोय, मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलंय. तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, आरोग्यमंत्र्यांच्या जवळच आहे. बघूयात, सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर. आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे. आता नवीन नवीन डाव बरेच जण कामाला लावलेत. त्यासाठी आम्ही बी थोडं आता सरकारला पहिला डाव सुधारणा म्हणून रडायला लागलं. रडायला लागलं. राजा आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही. तुमच्यावरच राज्य बसलेलं आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमची बारी. तुम्ही ठिदांडू खेळलेले आहेत का? तसं डाव आल्याला बी रडून सोडायचं, राज्य द्यायचं नाही त्याला. राज्यच घेणार आम्ही तो ऐकू. ते सगळं महाराष्ट्राच्या समोर उद्या आणणार आहेत का? रडीचं डाव म्हणताय सध्या बिना नावाच आपण बोललो तेच करतो, कारण ते थांबत येत लगेच. आम्ही थोडं अंदाजे जरी टोल आणला तर ते म्हणते 100% आपलं नाव आहे. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघं अडचणीत येणार आहेत. म्हणून मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतात त्यांच्या याच्यातले येतं, तुमचे लोक तुम्ही थांबवा, डाव टाकायला लावू नका. नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आहे. आपलं सगळं स्पष्ट असतं. तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागलाय. उली उली उंदरावणी मिशा वाढीला तर पळतो इकडं तिकडं. त्याला थांबवा, त्याला थांबवा. नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय. तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय. तो आमच्या पाठीशी ही येत दोघं जण असं सांगायलाय. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात. तो 4-10 जण गोळा करायला मुंबई पोत पळायलाय. तर तुम्ही याच्यात म्हणजे जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळे तुम्ही पडणार आहे. लक्षात राहू दे तुम्ही दोघं पण. माझं सावध करणं तुम्हाला काम आहे. उद्याच्याला त्याने असं डाव यशस्वी करत राहिला, गोळा करत राहिला, कुठाने जर लांबीत राहिला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत. तुमच्या नाव असं त्याच्या पण नाव असं. आता फक्त झाकले मुठ 1.25 लाखाचे म्हणून तुम्हाला इशारा कळालाय माझा. माझा रोग कुठे आहे आणि हो माणूस कोण आहे तुमचा तुम्हाला कळतोय. तुम्ही तुमच्या दापा आणि या षडयंत्रापासून लांब घ्या. तुम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माती काढायसाठी यांचा वापर करू नका. आम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्ते हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्यानी लोक शोधित आहेत. पण हे तुम्ही दोघं आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री माया मागे आणि मुख्यमंत्री माया मागे. फोटो पण दाखवतो लोकांना तो. आणि कुठं मुठं एखादा अर्धा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतोय, मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे. तुम्ही थांबवा, कारण ते जर खोटं षडयंत्र तुम्ही रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटलं होईल. आणि त्यालाही सांगतो, उली उली मिशा वाड्यामध्ये शहाणा समजू नको स्वतःला. तू गोरगरिबांचं वाटोळं करू नको. मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली. मराठ्यांचा गद्दाराचा शिक्का तो या पाठीवर लागून घेऊ नको. तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर. आमचं दुखणं नाही आहे. आमचं दुखणं इथं आहे. मराठ्यात विष घालायचं काम करू नको. जर मराठ्याच्या नजरेसमोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत. आणि मग कुठं करतो लोकांना त्रास होणार? आम्ही लोक नाही का? आम्ही लोक नाहीत का? तिघ राजे एकत्र या आणि पडदेशी निर्णय घ्या. वेटीस धरू नका आम्हाला. अधिसूचना तुम्ही काढली किती दिवस झाले? आज आहे ना 24 तारीख. काढली 16 तारखेला, तारीख संपली ना. काय होत नाही 9 दिवसात? 9 दिवसात काय होत नाही? कोणची छाननी करताय अशी? 6 लाखांची का काय किती आल्या तर कोणची छाननी करताय अशी? तुम्ही काय व्यापारी आहेत काय? म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला चालना लावूनच बाजूला काढायचे. मराठ्याच्या बाबतीत इतकं बारीक चालणी आहे का तुमच्याकडे? काही लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस काढल्या.